मैदानाच्या आतमध्ये आजच्या रात्रीमध्ये आपण जर का पाहिलं गेला वाघाजवाडी वन स्टार संघ देखील पाहायला मिळेल, त्यामध्ये वाघ बंधूची जोडी, शहापूर विभागातील खांडीचा पाडा संघ त्यामध्ये भगत बंधूची जोडी देखील आज या रजनीमध्ये पाहायला मिळेल। खऱ्या अर्थाने आपण जर का पाहिलं गेला सिबडी ठाकूरवाडी संघ देखील आपल्याला पाहायला मिळेल, त्यामध्ये ठाकूर बंधूची जोडी देखील आपल्याला जरूर पाहायला मिळेल। म्हणजे आज आदिवासी टेनिस क्रिकेट मधील तारे सिताऱ्या या कुशुली क्रीडा नगरीमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतील। खऱ्या अर्थाने आपण जर का पाहिलं गेला सामन्याला सुरुवात होईल। पुन्हा एकदा मात्र दोन्ही टीमला देऊया विजयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। गोलंदाजी ट्रॅक वरती रफ्तार का सौदागर राशीद, पहिला चेंडू मात्र सन्मान दिला, येथून पाहावं लागेल पॉइंट रिजन मध्ये कव्हर पॉइंट मध्ये तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण आणि इथून मात्र पहिल्या चेंडूवरती मात्र सन्मान दिला आणि डॉट चेंडू सांगता गतवर्षीचा चॅम्पियन संघ आपण पाहिला गेला काय खेळ राहिला होता पहिल्या पर्वामध्ये या संघाचा, आणि आज देखील पहिल्या चेंडूवरती फार चांगला सुरुवात इथून पाहिल्या गेल्या सिबडी ठाकूरवाडी संघ देखील या ठिकाणी उपस्थित झालाय। तुमचं देखील या ठिकाणी मात्र मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल। खऱ्या अर्थानं आज फार चांगले सामने आपल्याला जरूर पाहायला मिळतील। पुढचा चेंडू प्रचंड वेगवान आपल्याला पाहायला मिळाला, फलंदाज बंटीला मात्र इथून ते चेंडूचा मात्र पुरेसा फायदा उचलता आला नाही आणि तिथून मात्र डॉट चेंडू सांगता आपण पाहायला गेला अतिशय चांगला चेंडू रिलीज केला मैदानाच्या आतमध्ये आणि इथून मात्र डॉट चेंडू सांगता अतिशय चांगला खेळ होणं फार बंधनकारक राहील। 4 षटकामध्ये किती धावा बनवले जातील हे देखील पाहावं लागेल। राजसीच्या अगेन्स्ट एक चांगला खेळ करणं फार महत्वाचं राहील, अद्यापर्यंत सलगचे 3 डॉट चेंडू म्हणजे कुठे का होईना मोहपाडा टीमसाठी मात्र थोडासा चिंतेचा विषय राहील। नो स्ट्राइक एंडवर आपण पाहिला गेला राहुल हिरवेला आपण पाहतोय, तो देखील एक फार चांगला गुणवान खेळाडू आहे, मात्र त्याला स्ट्राइक कितपत मिळेल हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वपूर्ण ठरेल। राजसीचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडूच्या गणित आपल्याला पाहायला मिळालाय। पुढचा चेंडू पुन्हा एकदा वन्स अगेन्स्ट क्या बात या सलगचा 4था डॉट कमालीची आणि कमबॅकिंग गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये गतवर्षी चॅम्पियन होता हा संघ आणि आज आपण जर का पाहायला गेला ती ओळख मैदानाच्या आतमध्ये पटवून देत असताना सलगचे 4 चेंडू डॉट फेकलेत म्हणजे फार चांगली गोलंदाजी, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आणि त्यामध्ये पॉवरफुल गोलंदाजी केली जाते। बंटी हिरवेला मात्र पूर्णपणे शांत ठेवलंय आणि इथून पाहावं लागेल या षटकातील 5वा चेंडू, अतिशय सुंदर फटका आपण पाहतोय मिडॉनचं क्षेत्ररक्षण त्याला भेदत चेंडू मात्र आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हर मधून क्रॅकिंग शॉट लॉंगॉनला क्लिअर करत हा पहिला संघर्षाचा शानदार एक्स्ट्रा पोल मधील सामना खेळणार आहोत। दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना तर हेतुटणे संघाचा संघनायक आणि सावरोली संघाचा संघनायक या पण नाणेफेकीसाठी आपण तो सामना या ठिकाणी खेळणार आहोत। लक्ष विद्या मॅचच्या दिशेने 5व्या चेंडूवरती मात्र डाबाला सुरुवात झाली, आपण पाहिलं 4 धावेना आणि इथून मात्र फटका बसला गेलाय। विकेटची संधी, विकेट किपर सरकला गेला प्रभाकरच्या माध्यमातून अप्रतिम झेल आणि पहिला धक्का लागेल या वेळेस मात्र मोहपाडा टीमला 4 अंकावर। इथून टाइम दोन्ही टीमसाठी अलर्ट राहील। आयोजकांनी आम्हाला सांगितलं जर का जास्त वेळ खर्च केला तर आम्ही अनाउन्समेंट लगेच करू आणि त्यानंतर मात्र तुम्हाला पेनल्टी मात्र स्वीकारावी लागेल। खऱ्या अर्थाने आज आपण जर का पाहायला गेलं एक्स्ट्रा बॉल देखील आपल्याला कंप्लीट करायचं आहे, त्या अनुषंगाने मात्र इथून वेळेला मात्र महत्त्व देणं फार महत्त्वाचं राहील। आपण पाहतोय पहिला करारा झटका लागला गेला, आपण पाहतोय 4 अंकावरती त्यामध्ये बंटीचा आपण जर का वैयक्तिक खेळ पाहायला गेला 6 चेंडूचा सामना केला, फार निराश केला कारण त्या ठिकाणी राजसीचा आपण वेग पाहिला आणि जबरदस्त गोलंदाजी राहिले गेल्या। पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय आणि दुसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय संघाचा दुसरा असरा प्रभाकर उघडेला आपण पाहतोय एक वेगवान तेज तरार म्हणून त्याची देखील फार चांगली ओळख राहिली याने देखील फार कमी कालावधीमध्ये आपण जर का पाहायला गेला पनवेल टेनिस क्रिकेट मध्ये फार चांगली छाप सोडली आहे। पनवेल प्रीमियर लीग मध्ये देखील फार चांगला खेळ राहिला प्रभाकर उघडेचा, मात्र आज आपल्या गावासाठी कशा रीतीने खेळ केला जाईल समोर देखील तेवढाच ताकदवार फलंदाज आहे राहुल हिरवेला आपण पाहतोय संघाचा प्रमुख ट्रम्प कार्ड फलंदाज आहे आणि इथून मात्र चांगल्या खेळीची अपेक्षा राहील कारण समोर तामसई संघ आहे आणि तामसई संघाच्या अगेन्स्ट
किती धाब्यांचं टार्गेट सेट होईल. आपण जर का पाहायला गेला दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल खऱ्या अर्थानं आणि समोर स्ट्राईक ऑन वरती राहुल हिरव्या मोहपाडा टीमचा एक तारणहार खेळाडू आहे आणि इथून मात्र त्याच्याकडे खऱ्या अर्थानं मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्गांच्या नजरा लागल्या असतील आणि इथून त्यासाठी चांगला खेळ करेल का हे देखील पाहणं महत्वाचं राहील. यावेळेस पाहावं लागेल राहुलसाठी प्रचंड वेगवान चेंडू रिलीज केला आणि तिथून मात्र हा डॉट चेंडू फार चांगली कमबॅक करण्याचा प्रयत्न सातत्यानं पहिलं षटक जे फेकले राज सिद्धना अप्रतिम राहिला. आपण पाहिले त्याच नंतर प्रभाकर उघडेल आपण पाहतो जसा गोलंदाजी ट्रॅकवरती आला आपली ओळख मैदानाच्या आतमध्ये पटवून देत असताना प्रेक्षक वर्गाला मात्र राहुल हिरवेला इथून चांगला खेळ करावा लागेल. राहुल सड्या वेगवान चेंडू गतीमध्ये बीट केला स्विचेटचा प्रयत्न राहिला मात्र चेंडूला उंची प्राप्त झाली नाही आणि तिथून मात्र हा डॉट चेंडू अद्यापर्यंत आपण जर का पाहिलं गेलं पहिल्या षटकामध्ये देखील 5 चेंडू डॉट राहिल्या आणि त्यानंतर या षटकामध्ये अद्यापर्यंत सलगचे 2 चेंडू डॉट म्हणजे जवळपास अद्यापर्यंत 7 चेंडू डॉट म्हणजे समीकरण कुठे का होईना मोहपाडा संघ मात्र थोडंसं बॅकफुटला आपण पाहतोय. यावेळेस पाहावं लागेल क्या बात या गोलंदाजाचं कौतुक करावं तेवढे कमी असेल कारण चेंडू मध्ये प्रचंड वेग होता आणि त्या चेंडू गणिक राहुल हिरवे समोर देखील उत्तर नव्हता. ज्या रीतीने गोलंदाजी राहिली गेल्या मागच्या वर्षीचा चॅम्पियन संघ या स्पर्धेतील राहिला होता आणि इथून पाहावं लागेल पुन्हा एकदा तीच दहशत मैदानाच्या आतमध्ये निर्माण करत असताना मोहपाडा टीम मात्र थोडासा बॅकफुटला बॅटिंग करतोय मात्र राहुल हिरवेला इथून शांत संयमानं सिंगल डबलला प्राधान्य देत धावपलक पुढे घेऊन जावं लागेल. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग शॉट कमालीचा आपण पाहतोय हा फटका आणि राहुल हिरवेच्या बॅट मधून उशिराने का होईना मात्र हा संघर्षाचा शानदार चौकार. तब्बल 4 चेंडूच्या नंतर मात्र हा चौकार आपण पाहिला गेला. 4 चेंडूचा खेळ संपला गेला या षटकातील आणि संघ जाऊन पोहोचलाय 8 अंकावर द्या. बघा थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो मागच्या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार आमच्याकडून राहून गेला होता खऱ्या अर्थानं तो दिला जाईल विनंती असेल हेतूने टीमचा प्लेयर थोड्याच वेळ अनाउन्समेंट होईल मात्र लक्ष होत्या मॅचच्या दिशेनं लॉंग स्टॉपला लाजवाब एफर्ट शेवटच्या मुवमेंटला मात्र चेंडू अडवला गेलाय आणि आपल्या टीमसाठी एफर्ट पाहायला मिळाला आपण पाहतोय. जबरदस्त शतरक्षण पाहायला गेलं आपण अनंताच्या माध्यमातून लाजवाब एफर्ट आपल्या टीमसाठी जरूर खऱ्या अर्थानं धावा वाचवल्या गेल्यात आणि इथून आपण जर का पाहिलं गेला अतिशय चांगले शतरक्षण पाहायला मिळाला. या चेंडूवरती 3 धावा आपण पाहिल्या गेल्या आणि जरूर आपल्या टीमसाठी 1 धाव वाचवली अनंत या क्षेत्ररक्षकांना. जबरदस्त क्षेत्ररक्षण राहिला गेला. पुढचा चेंडू प्रभाकरचा आपण पाहतोय स्विचेटचा प्रयत्न मात्र अपयश आपल्याला पाहायला मिळालं. पंच सांगत असताना षटक क्रमांक दुसरं देखील संपलंय आणि 2 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचलाय आपण पाहतोय फक्त आणि फक्त 11 अंकावरती. शुभेच्छा खऱ्या अर्थानं मॅचचा आनंद घेतात त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. अतिशय चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये 2 षटका गणिक गोलंदाजाचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये राहिला गेला कारण 2 षटकामध्ये फक्त आणि फक्त 11 धावा बनल्या गेल्यात आणि इथून मात्र राहुल हिरवेला अटॅकिंग मोड मध्ये बॅटिंग करावं लागेल कारण ज्या रीतीने राहुल हिरवेचा उल्लेख झाला अद्यापर्यंत तशी बॅटिंग पाहायला मिळाली नाही. या काय सांगाल बाग सर राहुल हिरवे बद्दल? निश्चितच सर हा फलंदाज असा आहे
जरूर वाट पाहतो, नंतर मात्र अटॅकिंग क्रिकेट खेळण्यासाठी हा माहीर आहे, परंतु तशा प्रकारचा खेळ होईल का तो इतिहास. परंतु चालू सामन्यात जर पाहायला गेलं तर इथे मात्र शांत ठेवलंय. म्हणजे फार चांगली गोलंदाजी असं म्हटलं तरी हरकत नाही. या खऱ्या अर्थाने वाघ सरांनी सांगितलं वाट पाहतो आणि त्यानंतर वाट लावतो. मात्र वाट लावली जाईल का तामसईच्या गोलंदाजांची हे देखील पाहणं फार महत्वाचं असेल. निश्चितच सर, विसरून चालणार नाहीये, मागच्या सामन्याचा चॅम्पियन संघ आहे आणि तोच मनोबल घेऊन पुन्हा एकदा त्याच लकी ग्राउंडवर तो उतरलाय. ही जमेची बाजू असेल तामसई संघासाठी. जबरदस्त सामना. इथून विकेटचा पतन, करारा झटका लागेल दुसरा. या बेस मात्र मोहपाडा टीमला फलंदाज होईल बाद. आतमध्ये दाखल झाला वैभव. इथून मात्र चांगला खेळ करणं फार अपेक्षित राहील. मोहपाडा संघ पूर्णपणे बॅकफुटला फेकला गेलाय. शांत संयमी डाव सावरावा लागेल. इथून पाहावं लागेल क्रिकेटचा सर्वाधिक वेगवान चेंडू फेकला मैदानाच्या आतमध्ये आणि पंच सांगत असताना लाईन खराब आहे. खऱ्या अर्थाने यॉर्कर चेंडू होता, मात्र त्या ठिकाणी आपण जर का पाहायला गेला लाईन खराब होती आणि तिथून मात्र एक्स्ट्रा स्वरूपात एक सिंगल धाव जोडली जाईल. खूप उशिराने का होईना एक्स्ट्रा स्वरूपात, मात्र सिंगलच्या सायन्स संघ पुढे सरकला 13 अंकावरती. फुलर लेनचा चेंडूचा प्रॉपर टायमिंग करू शकला नाही. एक सिंगल कंप्लीट होईल आणि राहुल हिरव्या दुसरेसाठी प्रयत्न करणार नाही. त्याला माहिती आहे स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे आणि एक चांगल्या खेळीची अपेक्षा आहे संघाच्या पाठीराख्यांना आणि त्यासाठी तो देखील प्रयत्न करेल. यात मात्र शंका नाही. मात्र त्या प्रयत्नांना यश कुठपर्यंत लाभेल हे देखील पाहणं तेवढंच महत्वपूर्ण ठरेल. कारण अद्यापर्यंत एक चौकार आपण पाहिलं एक्स्ट्रा कव्हरला त्याच्या बॅट मधून आणि त्याच नंतर मात्र थोडासा मात्र दबावाखाली बॅटिंग करत असताना आपण पाहतोय संघ जाऊन पोहोचलाय 14 अंकावरती. यावेळेस मात्र बॅटची लिडिंग एज लागली जाते फायनल एक रिझन मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण दीपक उघडेला आपण पाहतोय तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण, फेकी देखील लाजवाब. मात्र जो विकेट किपरना कॅरी केला अप्रतिम आणि तिथून मिळाली एक सिंगल धाव. आज खऱ्या अर्थानं मोहपाडा टीमला एका धावेसाठी मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करायला लावलाय. त्याचं कारण आपण पाहिले तामसई टीमनं केलेली जबरदस्त गोलंदाजी आणि त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षणामध्ये केलेलं अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि तिथून पूर्णपणे बॅकफुटला आपण पाहतोय मोहपाडा संघ. यावेळेस पाहावं लागेल प्रचंड वेगवान चेंडू रिलीज केला मैदानाच्या आतमध्ये आणि इथून मात्र हा डॉट चेंडू. खऱ्या अर्थानं वाघ सर जर का मोहपाडा टीमला एक चांगलं टार्गेट सेट करायचं होतं तर पहिल्या षटकापासून डबल सिंगलवरती प्राधान्य, खराब चेंडूवरती आक्रमण, हे समीकरण जर का जुळलं असता तर नक्कीच आपल्याला धावसंख्या चांगली पाहायला मिळाल्या असत्या. मात्र यावेळेस पाहावं लागेल चेंडूला उंची जास्त, लांबी देखील तेवढीच. इथून मात्र हा संघर्षाचा शंखनाद फोडणारा बिग हिट 6 धावांसाठी हा पहिला शानदार षटकार. गेल्या आणि 3 षटकांच्या अखेरीस पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना मोहपाडा संघ जाऊन पोहोचला खऱ्या अर्थाने यावेळेस 21 अंकावरती आणि इथून मात्र अंतिम षटक गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय काळूरामला आपण पाहतोय अंतिम षटकाला सुरुवात. क्या बात या. आणि इथून मात्र वाघ सरांनी सांगितलं वाट पाहतो आणि त्यानंतर वाट लावतो आणि इथून मात्र अंतिम षटकातील हा पहिल्या चेंडूवरती जबरदस्त बेगीट षटकार. हे दुटना बी संघाचा संघनायक लगेच यायचा आहे. या ठिकाणी आपण नाणेफेकी करणार आहोत एक्स्ट्रा पोल मधील दुसऱ्या फेरीतील सामन्याची. क्या बात या. मैदानाच्या आतमध्ये राहुल हिरव्या सलामीसाठी आलाय आणि इथून मात्र अंतिम षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती स्वागत केला. पुन्हा एकदा मात्र फटका सुंदर आपण पाहतो अलंद कारपेंडा लॉंगान मात्र मंगळवीर तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण
आणि मिळेल फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. राहुल हिरवे वारंवार स्ट्राईक साठी मात्र प्रयत्न करतोय, मात्र क्षेत्ररक्षण देखील फार चांगलं राहिले आज तामसई टीमचा, कारण एकही चूक अद्यापर्यंत त्यांची राहिली नाही आणि त्याच्या जोरावरती थोडासा कावबिना धावसंख्येप्रती अंकुश लावला. 28 बनल्यात. खऱ्या अर्थानं एक सन्मानजनक धावसंख्या जरी बनल्या, 35-36 धावा जरी बनल्या तरी देखील एक चांगलं टोटल आपल्याला जरूर पाहायला मिळेल आणि त्यासाठी ते देखील प्रयत्न करतील. बॅटची लिडिंग घ्यायची, इथून पाहावं लागेल दोन्ही फलंदाज एकाच एंडला. मात्र खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय पॉइंट रिजन मध्ये. थर्डमॅन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, तोपर्यंत मिळाले एक सिंगल धाव. असं वाटलं होतं रनआउटचा शिकार बनेल, मात्र खराब क्षेत्ररक्षण राहिल्या आणि तिथून मात्र एक सिंगल प्राप्त झाली आणि पुन्हा एकदा स्ट्राईक ऑनवरती मोहपाडा टीमचा एक विस्फोटक फलंदाज राहुल हिवरेला आपण पाहतोय, ज्यानं सुरुवातीपासून शांत संयमी खेळ दाखवला. अंतिम षटकाला जशी सुरुवात झाली, षटकारानं मात्र स्वागत केलं गोलंदाज काळूरामचं आणि इथून आपण पाहिला गेला संघ जाऊन पोहोचलाय 29 या अंकावरती. स्विचेटचा प्रयत्न मात्र लाईन पाहिली जाईल पंच सांगतात. अवे फ्रॉम द बॉडी, इथून मात्र एक्स्ट्रा स्वरूपात एक सिंगल जोडले जाईल आणि संघ पुढे सरकलाय 30 या अंकावरती. अजूनही उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या 3 मधून जरी का एखाद मोठा फटका लागला तर नक्कीच एक सन्मानजनक धावसंख्या आपल्याला जरूर पाहायला मिळेल आणि त्यासाठी राहुल हिरवे देखील प्रयत्न करेल. यावेळेस क्या बात या, फटका सुंदर आहे, मात्र पाहावं लागेल बनून राहील दर्शक आणि इथून मात्र चेंडू जाईल सीमा पार. 6 धाव्यांसाठी राहुल हा ब्रँडेड बिग हिट षटकार. आपण पाहतोय 36 धावा धाव पडल्यावरती लागल्या गेल्यात आणि पहिल्या डावातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. वन्स अगेन्स्ट यावेळेस फटका बसला गेला आपण पाहतोय. फायनली रिझन मध्ये झेलची संधी होती, मात्र भरपूर आपण पाहायला गेला त्या ठिकाणी मात्र खराब क्षेत्ररक्षण राहिल्या आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्यात मैदानाच्या आतमध्ये. प्रयत्न अप्रतिम राहिले दीपकच्या, कारण भरपूर लांबचा रनअप होता आणि त्या ठिकाणी मात्र तो अंतर देखील कापला होता, मात्र प्रॉपर कलेक्शन करता आलं नाही आणि चेंडू भूमीला दान झाला नाही. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 2 धावा कंप्लीट झाल्यात. संघ पुढे सरकला 38 अंकावरती. अंतिम टार्गेट सेट बॉल, एक सिंगल आली, 40चं टार्गेट बनेल, त्यापेक्षा धावसंख्या जास्त झाली तर एक चांगले टार्गेट सेट होईल. अंतिम चेंडू फुलर लेनचा ऑन साइडला मात्र फटका फसला की चेंडू सीमा पार आणि इथून पाहावं लागेल चेंडू जाईल सीमा पार. शेवट गोड करत असताना हा बिग हिट आणि अंतिम षटकामध्ये काळूरामने तब्बल 23 धावा खर्च केल्या आणि संघ जाणून पोहोचला एक चांगल्या स्थितीमध्ये तब्बल 44 अंकावरती आणि आता टार्गेट सेट असेल 45 धावसंख्येचा. सर मी सांगितलं होतं राहुलची मी बऱ्याचशा वेळी अशी खेळी पाहिले, तो थांबतो, वाट पाहतो आणि जो काही नंतर अटॅकिंग क्रिकेट खेळतो आताही तसंच पाहायला मिळालं. त्याचा विचार केला तर 12 चेंडू मध्ये 12 चेंडू मध्ये 30 धावा बनवल्यात. 6 चेंडू मध्ये त्याच्या फक्त आणि फक्त 8 होत्या आणि त्याच्यानंतर मात्र त्याने जो काही प्रहार केला तो मात्र अतिशय चांगला होता. निश्चितच एक समाधानकारक स्कोर या ठिकाणी उभा केलाय. तत्पूर्वी आपण जाऊया या ठिकाणी नाणेफेकी कडे. हे तुटणे बी संघाचा संघनायक तुटणे बी संघ आपला जर कर्णधार 2 मिनिटाच्या आत आला नाही तर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. आपल्याला मागे सुद्धा सूचना केली होती. इथून बघा ज्या संघांना अनाउन्समेंट केले जाईल, खऱ्या अर्थानं आम्ही 3 ते 4 वेळा अनाउन्समेंट करतो, मात्र आपण जर का आला नाही तर आपल्याला मात्र पेनल्टीला सामोरं जावं लागेल. आयोजकांना सांगितलंय आज एक्स्ट्रा बॉल कंप्लीट करायचं, त्या अनुषंगाने आज कोणत्याही टीमची गय केली जाणार नाही. म्हणजे खऱ्या अर्थानं तुम्हाला देखील कॉपरेट करणं फार महत्त्वाचं राहील. आपण पाहिल्या गेल्या अतिशय चांगली स्पर्धा भरवली गेली जय भोलेनाथ कुशुले यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा आपण पाहतोय. तर मी मंगेशजी उतेकर साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या एक्स्ट्रा पोल मधील दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या सामन्याची नाणेफेकी करायची आहे. सामना 4 षटकांचा असेल याची नोंद घ्यायची आहे. कॉल दिला जाईल हेतुटना बी संघातर्फे. नाणेफेकी या ठिकाणी जिंकलाय, काय निर्णय असेल? बॅटिंग. 4 षटकांचा सामना आहे. तर या ठिकाणी आपण एक सामना जिंकलाय, तर प्रथम फलंदाजी करताना आपण किती धाव बनवाल? 30 ते 40.
30 ते 40 धावा बनवण्यासाठी पुन्हा एकदा कोणाकडनं जास्त अपेक्षा असते? आहेत दोघे तिघे. अभिनंदन. या ठिकाणी मात्र नाणेफेकी जिंकलाय, प्रथम फलंदाजी करायची आहे. नाणेफेकी हारलाय, प्रथम मात्र क्षेत्ररक्षण वाट्याला आलाय. नाणेफेकी जिंकले असतास तर काय निर्णय असतो? नाणेफेकी जिंकण्याने फिल्डिंगच करणार होतो. निश्चितच जे पाहिजे होतं तेच वाट्याला आलंय. समर्थ संघ येदोटणा संघाचा आपण खेळ पाहिलाय, तर या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षण करणार आहात. किती धावांपर्यंत समोरच्या टीमला आपण रोखण्याचा प्रयत्न कराल? जास्तीत जास्त 40च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. निश्चितच बेस्ट ऑफ लक. तर घेऊन चालतो मैदानाकडे, ज्या ठिकाणी मात्र आपण सामना पाहतोय. रेग्युलर पोल मधील पहिला सामना. एका बाजूने मागच्या वर्षीचा चॅम्पियन संघ अर्थातच तामसई आणि त्याच्या विरुद्ध खेळण्यासाठी सज्ज झालाय तो मोहपाडा संघ. सलामीची जोडी या ठिकाणी मात्र खेळपट्टीवर येताना आपण पाहतोय. राजसिद्ध आणि प्रभाकर उघडे ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं जे वागोवा तामसे टीमला आपण पाहतोय. पहिल्या धावाचा खेळ संपला गेला, ज्या ठिकाणी राहुल हिरवेचा अटॅक आपण पाहिला अंतिम चेंडू पर्यंत. खऱ्या अर्थानं एक सन्मानजनक धावसंख्या बनली गेल्यात आणि इथून मात्र 24 चेंडू आणि 45 धाब्यांचं टार्गेट सेट झालंय. आणि इथून पावला गेला टाइम अलर्ट राहील आयोजकांनी सांगितलं आणि टायमर देखील सेट केला गेला. आपण पाहतोय 3 षटके कंपल्सरी 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करायच्या आहेत. मात्र ही कशी करायची ते मात्र मैदानाच्या आतमध्ये तुम्ही रणनीती आखायच्या. जर का जास्त वेळ खर्च केला तर अंतिम षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक मॅन्डेटरी पॉवर प्ले ज्या सर्कलमध्ये घ्यावा लागेल. अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतोय. जे बोले क्रिकेट संघ कुशोलिया यांच्या संयुक्त विद्यमानानं आमदार चषक 2026 शानदार दुसरं पर्व आपण पाहतोय. आणि आज आपण जर का पाहिलं गेलं आदिवासी टेनिस क्रिकेट मधील तारे सितारे आज खऱ्या अर्थानं या कुशोली क्रीडा नगरीमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतील. आणि इथून मात्र हा रेग्युलर पॉल मधील हा पहिला सामना आपण पाहतोय. एका बाजूला राजसिद्धची सेना तर एका साईडला आपण पाहतोय राहुल हिरवेची सेना. म्हणजे बॅटल फार चांगलं रंगलं जाईल, यात मात्र शंका नाही. घ्या जसा पहिला चेंडू पडेल इथून मात्र टायमर सेट होईल. चला सामन्याला सुरुवात करायच्या. खऱ्या अर्थानं आपण जर का पाहिलं गेलं गोलंदाजी ट्रॅक वरती संघाचा पहिला अस्त्र यावेळेस आपण पाहतोय अजयला आपण पाहतोय. समोर प्रभाकर उघड्या. प्रभाकर साठी हा वेगवान तेज थरार चेंडू रिलीज केला. जशा तसं उत्तर मैदानाच्या आतमध्ये ज्या रीतीनं पहिल्या डावामध्ये राजसिद्धनं अवघ्या 5 धाब्याचं षटक फेकलं होतं आणि त्याच नंतर मात्र तशी सुरुवात करून देत असताना आणि इथून पावला गेल पहिला चेंडू डॉट आलाय. दुसरा चेंडू गतीमध्ये परिवर्तन फिंगर रोल केल्या, मात्र पंचाने लाईन पाहिल्या, लाईन खराब या आणि इथून मात्र वाईडच्या स्वरूपात एक सिंगल धाव जोडली जाईल आणि सिंगलच्या साह्याने दुसऱ्या डावाला मात्र खऱ्या अर्थानं सुरुवात होईल. इथून एक्स्ट्रा स्वरूपात धावा कमी खर्च करावा लागतील, कारण 45 वाचवायचे आहेत. मोहपाडा टीमला देखील आपण पाहतो यावेळेस फटका सुंदर एक्स्ट्रा कव्हर मिडॉनला मात्र भेटत पण पाहतो लॉंगॉनला टार्गेट तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण राहुलच्या माध्यमातून आणि तोपर्यंत एक सिंगल मात्र प्राप्त होईल आणि सिंगलच्या सायनं स्ट्राईक रोटेट झाली. आपण पाहतोय स्ट्राईक ऑन वरती तामसई टीमचा एक विस्फोटक फलंदाज राजसिद्धला आपण पाहतोय. जर का राजसिद्धची बॅट बोलल्या तर या 45 धाबा 3 षटकामध्ये देखील चेस होतील, यात मात्र शंका नाही. या मात्र एवढं सोपं आव्हान राहील का? समोर राहुल हिरवेची सेना आहे, मोहपाडा बदलापूर मधील एक ताकदवार संघ आणि त्या संघाच्या अगेन्स्ट तशा रीतीने बॅटिंग पाहायला मिळेल का? कारण मागच्या वर्षामध्ये या स्पर्धेमध्ये चॅम्पियन बनला होता आणि तेच स्वप्न पुन्हा एकदा घेऊन उतरलाय आणि तेच सांगत असताना राजसिद्धच्या बॅट मधून हा राजसिद्ध नावाचा ब्रँड दाखवणारा हा पहिला विकेट षटकार. विचार केला तर राजसिद्धला आपण जास्त वेळ शांत ठेवू शकत नाहीये. इथे मात्र फटका फसलाय, बराच वेळ चेंडू हवेत, झेल खूप महत्वाचा आणि या ठिकाणी मात्र वाघाची शिकार. पहिला धक्का लागला तामसई संघाला. गोलंदाजी करणाऱ्या टीमने जास्त वेळ खर्च केला, त्यांचा एक क्षेत्ररक्षण सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल. बॅटिंग करणाऱ्या जर का टीमने जास्त वेळ खर्च केला तर त्यांना मात्र आपण पाहतो खऱ्या अर्थाने आयोजक जे पॅनल्टी देतील ती स्वीकारावी लागेल.
इथून मात्र पाहावं लागेल दगाडमध्ये बॅट्समन रेडी ठेवायचं जेणेकरून जास्त वेळ खर्च होणार नाही. या वन डाऊन साठी मंगलवीर इथून पाहावं लागेल. फुल्लर लेनचा चेंडू होता प्रॉपर टायमिंग जुळला नाही. या सेकंड स्लिप मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि इथून मात्र डॉट चेंडू सांगता. निश्चितच जर मंगळवीरचा विचार केला ना तर एक चतुर खेळाडू आहे. हा खेळाडू एवढा शॉर्प आहे ना की हा गॅप शॉट सिलेक्शन चांगलं खेळतो. मी बराच वेळा मंगलला पाहिलंय. इथे मात्र फटका चांगला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चुका पाहायला मिळाल्या. या ठिकाणी झेल होणे खूप गरजेचा होता. धावचीची संधी लाऊड अपील पंचांनी केले. तिसरे पंच दिलीप भगत या ठिकाणी मात्र चेक करतायत. DRS ची मागणी केली जाते. जर का हा विकेट आला तर तामसे संघ पूर्णपणे बॅकफुटला फेकला जाईल. कारण त्या डेंजर एंडला प्रभाकर उघडेला आपण पाहिलंय. आणि इथून मात्र पंचांचा इशारा आलाय. OUT फलंदाज होईल बाद. रनआउटचा धक्का यावेळेस मात्र तामसे टीमला दुसरा. त्या ठिकाणी मात्र जर का त्यापेक्षा जास्त प्लेयर आढळल्या तर आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. कॅमेरामॅनला देखील विनंती असेल ज्यावेळेस इनिंग चालू होईल फक्त एकदा कॅमेरा त्या ठिकाणी वळवायचा आहे जेणेकरून आम्हाला देखील कळेल की डगडमध्ये किती प्लेयर बसलेत. कारण टोटल 11 प्लेयर 2 प्लेयर मैदानाच्या आत म्हणजे 9 प्लेयर फक्त डगडमध्ये अनिवार्य राहील. जर का त्यापेक्षा जास्त प्लेयर आढळल्या तर मात्र त्या संघाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. पहिल्या षटकाचा खेळ संपला गेल्याने संघ जाऊन पोहोचला 2 गडी बाद. तामसे संघ 9व्या अंकावरती. सामना रफ अँड टफ होईल यात मात्र शंका नाही. या आपण जर का पाहिलं गेलं पहिल्या डावामध्ये अंतिम षटकामध्ये ज्या 23 धावा बनवल्या राहुल हिरवेना आणि तिथून मात्र जो कमबॅक राहिला मोहपाडा टीमचा अप्रतिम. कौतुक करावं तेवढे कमी असेल. संघाचे 2 प्रमुख फलंदाज स्वस्तात बाद झालेत. राज सिद्धने एक षटकार ठोकला मात्र तो देखील त्यानंतर मैदानाच्या बाहेर झाला. आणि इथून मात्र आपण जर का पाहिलं गेला नवीन फलंदाज संदेश उघड्या डावखुऱ्या त्याचा आणखीन एक ज्यानं फार कमी कालावधीमध्ये तामसे टेनिस क्रिकेट हायलाइट करून सोडलंय. मात्र इथून पाहावं लागेल समोर मोपाडा संघ गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहिला गेला गोलंदाज यावेळेस आनंदला आपण पाहतोय. फार कमी वयाचा हा गोलंदाज आहे मात्र त्याच्यावरती देखील पूर्णपणे प्रेक्षक वर्गांच्या नजरा लागल्या असतील. BCG चिंचवली संघ देखील या ठिकाणी उपस्थित झालाय. तुमचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. यावेळेस मात्र फटका सुंदर आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हर मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण देखील तैनात आहे. फेकी थोडीशी खराब बॅकअप सुंदर आला. पंचांचा इशारा इट इज द नो चेंडू. नशिबाची साथ लाभली जाते तामसे टीमला. खऱ्या अर्थाने आपण जर का पाहायला गेले क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून या चुका आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि इथून आपण जर का पाहायला गेला पंच सांगत असताना इथून मात्र हा नो चेंडू चेक. तर या ठिकाणी मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला सुनील यायचा आहे. ती मॅन ऑफ द मॅच द्यायची राहिली होती. सुनील आपण यायचं आहे. आपल्याला मॅन ऑफ द मॅच ने सन्मानित केलं जाईल. हेतूटने बी संघाचा सुनील आपण यायचं आहे. चला स्पीडअप घ्यायचा आहे. पंचाने सांगितलं 9 चेंडू म्हणजे आपण जर का पाहिलं गेलं या चेंडूवरती 1+1 अशा टोटल 2 धावा आणि संघ पुढे सरकलाय डबल डिजिट मध्ये 11 अंकावरती. आणि पुढचा चेंडू असेल फ्रेट म्हणजे फार चांगली संधी असेल मंगलवीर साठी. या चेंडूवरती जर का एखादा प्रहार लगावला तर नक्कीच पुन्हा एकदा वापसी केली जाईल जे बघवा तामसे टीमच्या माध्यमातून. आणि त्यासाठी मंगलवीर प्रयत्न जरूर करेल कारण प्रभाकरची विकेट रनआउटच्या स्वरूपात मैदानाच्या बाहेर गेल्या आणि थोडासा चिंतेचा विषय बनलाय डगाडू मध्ये आपण पाहतोय. शॉर्ट आपल्या फटका सुंदर ऑन साइडला आपण पाहतो त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात मात्र फ्रीडची संधी होती. क्षेत्ररक्षकाला मात्र त्याचा मोह आवरता आला नाही आणि इथून मात्र त्या संधीचं सोनं झाल्या कारण त्याला माहित देखील नव्हतं की हा चेंडू फ्रीट या. जर का सेलिब्रेशन घडला असता चेंडू जर का फेकला असता तर समीकरण वेगळं पाहायला मिळालं असता. आपण जर का पाहिलं गेलं क्षेत्ररक्षण लाजबाब होतं आणि तिथून मात्र ह्या 2 धावा कंप्लीट झाल्यात मैदानाच्या आतमध्ये. संघ पुढे सरकलाय. यावेळेस आपण पाहतोय 2 गडी बाद असताना तामसे संघ जाऊन पोहोचलाय 13 अंकावरती. दुसऱ्या षटकाला आनंद फार चांगला कमबॅक केला आपण पाहतोय. टाइम अलर्ट राहिला आपण पाहतोय अद्यापर्यंत. दुसरं षटक मार्गस्थ असताना जवळपास 7.5 मिनिटं खर्च झाली आहेत.
फटका सुंदर आहे पुन्हा एकदा मात्र त्याच रिझन मध्ये मात्र यावेळेस पाहावं लागेल काय घडलं जातंय. अप्रतिम झेल टिपला जातोय. विकेटचं पतन, फलंदाज होईल बाद. त्यांना 13 अंकावरती. चला स्पीडअप घ्यायचा आपण जर का पाहिलं गेलं दुसरं षटक आपण पाहिलं गेलं मार्गस्थ असताना जवळपास 8 मिनिटं खर्च झाले. 3 षटकं आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आहेत. अन्यथा अंतिम षटकामध्ये आपल्याला मात्र पॅनल्टी स्वीकारावी लागेल. खऱ्या अर्थानं आयोजकांना सांगितलं आज कोणत्याही संघाची गाई केली जाणार नाही. या अगोदरच आपण जर का पाहिलं गेलं 1 ते 1.5 तास आपण उशीर झालोय आणि इथून मात्र स्पीडअप घेणं फार बंधनकारक राहील. कारण सध्याच्या घडीला आपण जर का पाहिलं गेल्या इंधनाचे भाव गगनाला जाऊन भिडलेत आणि मात्र भरपूर खर्च आहे. नाईट स्पर्धा म्हटल्या मात्र आयोजकांनी घेतलेली अफाट मेहनत आणि आज स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळत्या. इथून बाब लागले जबरदस्त चेंडू रिलीज केला जातोय. राज सीची विकेट, प्रभाकरची विकेट जशी बाहेर गेली मैदानाच्या आतमध्ये शांतता आपल्याला पाहायला मिळाली. कारण आपण जर का पाहायला गेले मोहपाडा टीमचे पाठीराखे भरपूर आहेत. त्यांचा जल्लोष सांगून जातो की त्यांचा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करत चाललाय. अद्यापर्यंत आपण पाहायला गेला थोडासा मात्र संघ बॅकफुटला आपण पाहतोय तामसे संघ. समीकरण आपण जर का पाहायला गेलं 15 चेंडू आणि अजूनही 32 धाव संख्येची गरज आहे. यावेळेस पाहावं लागेल अलंद कार्पेटनं फटका सजवला. आपण पाहतो एक सिंगल कंप्लीट. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब, बॅकअप पाहावं लागेल. बॅकअप सुंदर आल्याने तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये कंप्लीट आणि या 2 धावा सहजरितीने पूर्ण होतील. अशा रीतीने धावा घेणं फार महत्वाचं राहील. कारण मोठे फटके येत नाहीये. सिंगल डबलला प्राधान्य सातत्याने जर का दिला, खराब चेंडूवरती जर का आक्रमण केला तर नक्कीच या धावांचा देखील पाठलाग केला जाईल. कारण संघाचे प्रमुख 3 फलंदाज बाद झालेत आणि इथून डाव जर का सावरायचा असेल कारण संधी एकदा चालून येते. जर का त्या संधीचं सोनं केलं फलंदाज महेश आणि संदेशना तर नक्कीच या धावा देखील चेस केल्या जातील. इथून पाहावं लागेल अवे फ्रॉम द बॉडीचे सफर. मात्र पंचांचा इशारा येणं बाकी राहील आणि पंच सांगतात इथून लाईन खराब आहे. इट इज अ वाईड चेंडू आणि अतिरिक्तच्या स्वरूपात 1+1 अशा ह्या टोटल 2 धावा आणि संघ पुढे सरकलाय. यावेळेस आपण पाहतोय खऱ्या अर्थानं अशुभ अंकावरती 17 या आकड्यावरती जाऊन 17 धावा आपण पाहतोय आणि 17चा खतरा कोणत्या टीमच्या बाजूला लागेल हे देखील पाहणं फार महत्वाचं राहील. समोर डावकरी त्याचा फलंदाज संदेश उगलेला आपण पाहतोय ज्याने फार कमी कालावधीमध्ये तामसई टेनिस क्रिकेट मात्र हायलाइट करून सोडलाय. मात्र इथून ती परिचय मैदानाच्या आतमध्ये कळून देईल का आपल्या पाठीराख्यांना हे देखील पाहावं लागेल. कारण संघ थोडासा मात्र बॅकफुटला आपण पाहतोय. यावेळेस मात्र आपण पाहिला गेला चेंडू सुरेख होता. एक सिंगल तर कंप्लीट झाली. आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दुसरीचा प्रयत्न केला होता मात्र धाडस करू शकला नाही. या कारण क्षेत्ररक्षण लाजवाब राहिला आणि मिळाली फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. सातत्याने डबल सिंगल वरती प्राधान्य दिले जाते आपण पाहतोय आणि संघ पुढे सरकला 18 अंकावरती. अद्यापर्यंत या षटकातील उर्वरित अंतिम एका चेंडूचा खेळ बाकी असेल. समीकरण आपण जरी का पाहिलं गेलं या चेंडूच्या अखेरीस आपल्यापर्यंत जरूर पोहोचवतो. कारण ज्या अनुषंगाने खेळ चालू आहे आपण पाहिलं गेला कारण डॉट चेंडू कमी खेळतात आणि डबल सिंगल वरती प्राधान्य त्यांना माहिती आहे डाव पुढे घेऊन जायचंय. कारण शेवटच्या मोमेंटला जर का एखादं षटक चांगलं राहिलं बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने तरी देखील धाबा चेस बनतील. आणि इथून पंच सांगत असताना षटक क्रमांक 2 संपलाय आणि 2 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचलाय. खऱ्या अर्थाने यावेळेस 19 अंकावरती आता समीकरण या ठिकाणी राहिलं गेलंय. येणारे 12 चेंडू आणि कंपल्सरी 26 धाव संख्येची गरज. प्रति षटका गणिक आपण जर का पाहिला गेला 13.00 ची सरासरी जर का आखली तर तामसे संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करेल. जर का कमबॅकिंग गोलंदाजी राहिली तर मोहपाडा संघ आपलं वर्चस्व कायम टिकवून ठेवेल मॅच मध्ये. मात्र पाहावं लागेल काय घडेल काय बिघडेल मैदानाच्या आतमध्ये पाहणं देखील तेवढंच महत्वपूर्ण राहील. हे तिसरं षटक सामन्याचा पूर्णपणे आपल्याला भविष्य सांगून जाईल. कारण तिसरं षटक जर का कमबॅकिंग आला तर मोहपाडा संघ मॅच मध्ये पूर्णपणे वर्चस्व हवे होईल. जर का या षटकामध्ये 13 पेक्षा जास्त धावसंख्या बनल्या तर सामना मात्र तामसे टीमच्या बाजूने देखील आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवरती राहुल इरव्या ज्याने काय लाजवाब बॅटिंग केली. पहिल्या डावामध्ये 12 चेंडूचा सामना केला त्यामध्ये 30 धावा आणि त्यामध्ये वैयक्तिक अंतिम षटकामध्ये 23 धावा कुठल्या होत्या आणि तिथून जो चांगला टार्गेट सेट झाला होता आपण पाहतोय. आणि इथून गोलंदाजी कशा रीतीने करेल समोर महेशला आपण पाहतोय क्षमता भरपूर मोठी आहे मात्र सिद्ध करावं लागेल.
यावेळेस फुटवरचा वापर आपण पाहतोय. ऑन साइडला फटका सुंदर आहे, मात्र क्षेत्ररक्षण देखील तेवढंच लाजबाब. मिळाले फक्त एक सिंगल धाव. डबल सिंगलला फारसा फरक मोपाडा टीमला पडणार नाही या, कारण त्यांना देखील माहिती आहे. या सिंगलच्या सायनस संघ पुढे सरकला आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं आपण जर का पाहिलं गेलं 20 अंकावरती आहे. 20 धापा लागल्या गेल्या. तिथून मात्र प्रचंड वेगवान चेंडू लाईन पाहावी लागले. पंच सांगतील लाईन खराब या. अतिरिक्तच्या स्वरूपात एक सिंगल धाव. एक्स्ट्रा स्वरूपात जर का धावा खर्च केल्या तर त्याचा बेनिफिट फायदा तामसे टीमला होईल, आणि जर का त्या एक्स्ट्रा स्वरूपात धावा जमा केल्या तर नक्की धावसंख्येचा आपण जर का विचार केला गेला, धावसंख्या पुढे सरकेल आणि जो टार्गेट या आपण पाहतो 45चा, तो टार्गेट नक्कीच चेस केला जाईल, यात मात्र शंका नाही या. यावेळेस पाहावं लागेल. यू मिस आय विल डेफिनेटली. फर्निचर डिस्ट्रॉय आणि फलंदाज होईल बाद. संदेश बॅक टू द डगआउट. आपण जर का पाहायला गेला तब्बल 3 धक्के लागले गेलेत. 4 फलंदाज बाद झाले आणि संघ जाऊन पोहोचला 21 अंकावरती. समीकरण आता थोडंसं कठीण बनत चाललं आपण पाहतोय तामसे टीमला. इथून मात्र जर का जिंकायचं असेल तर हवाई सफर करावे लागतील, आणि इथून पाहावं लागेल. पुन्हा एकदा मात्र लाईन पाहिली जाईल वारंवार या षटकामध्ये. वाईटचं पतन आणि इथून मात्र एक्स्ट्रा स्वरूपात धावसंख्या पुढे सरकेल आपण पाहतोय 22 अंकावरती. अद्याप आपण जवळपास पाहिला गेला. इथून मात्र या षटकातील 2 चेंडूचा खेळ संपला गेलाय, म्हणजे अजूनही 10 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज, म्हणजे सामना अद्याप बॅलन्स आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पाहावं लागेल. अतिशय सुंदर चेंडू रिलीज केला. गुडलेन स्पॉट वरती चेंडू ज्या रीतीने रिलीज झाला थेट विकेट किपर बंटीच्या हातामध्ये विसवला गेला, आणि तिथून मात्र डॉट चेंडू सांगता. अशा क्षणाला डॉट चेंडू घेणं म्हणजे तामसे संघाला थोडंसं मात्र बॅकफुटला घेऊन जाईल, कारण अद्यापर्यंत समीकरण 9 चेंडू आणि कंपल्सरी 23 धाब्यांची गरज आहे. इथून पाहावं लागेल. फुल्लरचा चेंडू अपील आपल्याला पाहायला मिळेल. मात्र इथून जर का पाहायला गेला पंचांना अपील फेटाळून लावलं, आणि तोपर्यंत बाईकच्या स्वरूपात एक सिंगल धाव कंप्लीट होईल. सिंगलना फारसा फरक पडणार नाही. या ज्या अंतिम षटकामध्ये 23 धावा खर्च केल्या होत्या तामसे टीमला, डगआउट मध्ये तोच चिंतेचा विषय आपल्याला पाहायला मिळतोय. जर कधी अंतिम षटकामध्ये 23 पेक्षा कमी धावसंख्या बनली असते तर आता समीकरण वेगळं असतं, कारण त्याच धाबा या ठिकाणी मात्र चेसिंग साठी थोडासा यावेळेस मात्र अडचण निर्माण करतात. यावेळेस मात्र विकेट किपर थोडासा फंबल, आणि तोपर्यंत एक रिस्की धाव आपण पाहतोय खऱ्या अर्थानं कंप्लीट होईल, आणि या सिंगलच्या सायनस संघ पुढे सरकेल हळूवार गतीनं. यावेळेस संघ जाऊन पोहोचलाय 24 अंकावरती. आता या षटकातील उर्वरित आपण पाहायला गेला एका चेंडूचा खेळ बाकी आहे, आणि आव्हान मात्र भरपूर कठीण झालंय. या अंतिम चेंडूवरती जर का एखादा मोठा फटका आला तर मॅच मध्ये मजा येईल, मात्र तसं घडत नाहीये. आणि इथून पाहावं लागेल. एक सिंगल कंप्लीट झाले गेले बॅकवर्ड स्क्वेअर लेग रेझन मध्ये. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, शेवटच्या मुवमेंटला चेंडू अडवला जातोय, आणि तोपर्यंत या 2 धाबा सहज रीतीने कंप्लीट झाल्यात बाईकच्या स्वरूपात. पंच सांगत असताना षटक क्रमांक 3 देखील संपलाय, आणि आपण पाहतोय समीकरण आपण जर का पाहायला गेला संघ जाऊन पोहोचलाय. तामसे संघ यावेळेस 26 अंकावरती आहे, आणि आता समीकरण राहिलाय येणारे 6 चेंडू आणि कंपल्सरी यावेळेस आपण पाहतोय. आणि त्याची परतफेड जर का करायची असेल तर इथून मात्र चांगला खेळ करावा लागेल तामसे टीमला देखील. अंतिम षटक ज्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला आपण पाहतोय मोहपाडा टीमने समीरला आपण पाहतोय.
तीन गोलंदाजांना फार चांगली गोलंदाजी केली आहे. मोहपाडा टीमला विजयाची स्वप्न दाखवली आहेत. नंतर ते विजयाचे स्वप्न समीर हा गोलंदाज पूर्ण करून देईल का त्या स्वप्नांवरती पाणी फेरेत तामसे संघ 6 मध्ये 19 धावा बनवेल. आज हिरो बनण्याची संधी नामी चालून आली आहे. महेश आणि गणेश ही बंधूची जोडी मैदानाच्या आतमध्ये यावेळेस फुल्लर लेनचा चेंडू आपण पाहतो. फटका सुंदर या नशिबाची साथ क्षेत्ररक्षकाला चकवा देत एक टप्पा घेत चेंडू फरार. धावा मिळतील 4. क्या बात या म्हणजे सामना अद्यापही तामसे संघ हरला नाही या आणि मोहपाडा संघ जिंकला नाही या हे सांगितले जाते मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडू समीकरण राहिले आपण पाहतो खऱ्या अर्थानं 15 धाव संख्येचा अलंद कार्पेंट फटका सजवला आपण पाहतो. व्हाईटिश लॉंगर मधून राहुल हिरब्या फिकी पाहावी लागेल अचूक आणि तोपर्यंत मिळेल एक सिंगल धाव. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो सिंगलनं फारसा फरक पडणार नाही या मोहपाडा टीमला. जर का मोठे फटके आले तर मात्र थोडासा सामना आपल्याला जरूर रफ अँड टफ पाहायला मिळेल. समीकरण आपण जर का पाहिलं गेलं ऑन स्क्रीन वरती ओमसाई MTC या वाहिनीच्या माध्यमातून फार चांगली टेलिकास्ट केली जाते. 4 चेंडू आणि 14चं समीकरण. यावेळेस फटका सुंदर या कमालीचा फटका समालोचन कक्षाला सलामी देणारा हा बिग हिट फलंदाज आपण पाहतोय गणेशच्या बॅट मधून शानदार षटकार. तर बघा प्रेक्षक वर्गांसाठी सुवर्ण संधी असेल. प्रेक्षक कमाल कॅच अर्थातच हायबा कॅच साठी दीपेश शेट गायकर आजकडून तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक दिले जाईल. मात्र ही फक्त प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी असेल. सामना अद्याप मैदानाच्या आतमध्ये रफ अँड टफ समीकरण राहिले. येणारे 3 चेंडू आणि कंपल्सरी 8 धावसंख्येची गरज. ज्या 3 गोलंदाजांना मोहपाडा टीमला विजयाची स्वप्न दाखवली मात्र अंतिम षटक समीर महागडी गोलंदाजी करत असताना यावेळेस पाहावं लागेल. सुरेख चेंडू फेकला मैदानाच्या आतमध्ये षटकार आला त्याचा प्रत्युत्तर दिलं मैदानाच्या आतमध्ये. अद्यापही सामना बंद लिफाफ्यामध्ये आपण पाहतोय. 2 चेंडू आणि कंपल्सरी 8 धावसंख्येची गरज. या चेंडूवरती 2 किंवा 2 पेक्षा जास्त धावसंख्या येणं फार महत्वाचं राहील तरच सामना अंतिम चेंडूवरती आपल्याला पाहण्यासारखं होईल. अन्यथा सामना एकतर्फी होईल यात मात्र शंका नाही. यावेळेस बॅटची लेडिंग एज विकेटचं पतन आणि आता सामना येऊन ठेपलाय. 1 चेंडू आणि कंपल्सरी 8 धावसंख्येची गरज. एखादा चमत्कार तामसे टीमला मॅच मध्ये घेऊन येईल अन्यथा सामना मोहपाडा संघ जिंकेल यात मात्र शंका नाही. पुढचा सामना इन ऍक्शन मध्ये हेतूटने बी आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट सावरवली. दोन्ही टीमने सज्ज राहायचं. जसा सामना संपेल ज्या टीमने क्षेत्ररक्षण स्वीकारले आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. खऱ्या अर्थाने आज वेळेला फार महत्व दिलं जाईल कारण आपल्याला एक्स्ट्रा बॉल मधील सामने देखील कव्हर करायचे आहेत. अंतिम 1 चेंडू आणि कंपल्सरी 8 धावसंख्येची गरज. मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला यावेळेस दीपक गुगड्या. पाहावं लागेल तामसे टीमनं केलेल्या चुका आणि त्या चुकांवरती कुठे का होईना बॅकफुटला फेकला गेला. आपण जर का पाहिलं गेलं 6 मध्ये 19ची गरज होती. आता समीकरण येऊन ठेवलंय. अंतिम 1 चेंडू आणि कंपल्सरी 8 धाबा. एखादा खराब चेंडू मॅच मध्ये रंग भरेल मात्र तसं घडत नाही. चेंडू जाईल सीमा पार 6 धाब्यांसाठी आणि इथून अवघ्या 2 धाब्याने सामना गमावा लागलाय तामसाई टीमला. म्हणजे क्रिकेट असा खेळा कधी रंग बदलेल हे कुणी सांगू शकत नाही. आणि इथून मात्र तामसे संघ विचार करत असेल त्या 2 धाबा कुठे कमी पडल्या. सामना जिंकला मोहपाडा संघ अभिनंदन. सेकंड करून मैदान सोडायचंय मात्र फाईट अप्रतिम दिली तामसाई टीमला. तुमचंही देखील या स्पर्धेच्या माध्यमातून गोडसं कौतुक. मैदानाच्या आतमध्ये उतराने क्षेत्ररक्षण त्वरित सजवायचा.